नमस्कार मित्रांनो, मी बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र, राहणार वडगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर मी एक एमपीएससी करणारा विद्यार्थी आणि एक छोटेखानी आपण काय केलेलं आहे म्हणजे बाबा आर्थिक अडचण भागावी याच्यासाठी आपण क्लास चालू केलेले. पण आज अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत आपण, तर तो म्हणजे बीड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक आणि त्याच्यातले जे उपस्थित केलेले विकासाचे मुद्दे आहेत. मात्र बीड जिल्ह्याची ओळख अशी आहे मित्रांनो की महाराष्ट्राचं बिहार ते ऊसतोड कामगाराचा जिल्हा अशी महाराष्ट्राची म्हणजे बीड जिल्ह्याची ओळख. किंवा बीड जिल्ह्याला अतिमागास का म्हटलं जातं किंवा मराठवाड्याला अतिमागास का म्हटलं जातं, इतर भागाला का ओळखलं जात नाही महाराष्ट्रात की बाबा खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, कोकण असेल, यांना अतिमागास का नाही, पण बीड जिल्ह्यालाच का अतिमागास ओळखलं जातं. आणि आपले नेते सुद्धा सार्थ अभिमानाने सांगतात की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. असे जे बीड जिल्ह्यातले किंवा मराठवाड्यातले नेते आहेत ते सुद्धा बोलतात. किंवा बीड जिल्ह्यातले नेत्याला आपल्या बीडला बिहार म्हणल्यावर सुद्धा त्यांना लाज वाटत नाही की बाबा बीडला बिहार का म्हटलं जातं, बीडला ऊसतोड कामगाराचा जिल्हा का म्हटलं जातं, हा त्यांना कधीच लाज वाटत नाही. कारण की त्यांना कधी लाज सुद्धा वाटू शकत नाही. त्याचं रिझन असं आहे, लाज का वाटणार नाही, कारण की कारखाने त्यांनी उभा केलेले आहेत. मग मजूर कोणतं पाहिजे, जर बीड जिल्ह्याचा आपण जर विकास केला, बीड जिल्ह्याला पाणी आणलं, बीड जिल्ह्याला रस्ते दिले, बीड जिल्ह्याला वीज दिली, बीड जिल्ह्यामध्ये इतर उद्योगधंदे आणले, तर ऊस तोडायला राहणार कोण, ऊस तोडायला राहणार कोण, त्यांचे कारखाने चालणार कसे. आज बघतो आपण ऊसतोड कामगार म्हटलं की ऊसतोड कामगार जर मुक्त करायचा असेल, कधी घोषणा दिलेली बघितली का, आम्ही बीड जिल्ह्याला पूर्णपणे ऊसतोड कामगारातून मुक्त करू, नाही. ते फक्त एवढं सांगतात की ऊसतोड मजुराच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, पण त्यांनी अजून अशी घोषणा नाही केली, एकाही नेत्याने घोषणा नाही केली की बीड जिल्हा हा पुढील 5 वर्षामध्ये ऊसतोड कामगार मुक्त जिल्हा म्हणून घोषित केला जाईल. अजून अशी कधीही घोषणा केलेली नाही. त्यांना उलटा अभिमान वाटतो. ऊसतोड कामगाराचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे, कमी होत नाही. त्याचं रिझन आहे, आपलं जरी बीड जिल्हा मागास असण्याचं कारण जरी असेल की बाबा मागास का, तिथं पाणी नाही, तिथं वीज नाही, तिथं रस्ते नाही. आपण म्हणतो रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे, रस्त्याचे जाळे वाढवले पाहिजे. रस्त्याचे जाळे वाढत नाहीत, मात्र रस्त्यावरची जाळी वाढलेली, कारण की गुडघ्या इतकले खड्डे जर बघितलं तर रस्त्याची जाळी तयार झाली. काय तयार झालेली, जाळी तयार झालेली. तरुण वनवन हिंडतोय, तरुण असा कुत्र्यासारखा हिंडतोय. त्याचं रिझन काय, तर काम नाही हाताला. त्याच्यामुळं बेरोजगारी वाढली, त्याच्यामुळं क्राईम वाढलेला आहे. क्राईम का वाढतो, आपण म्हणतो ना रिकामं डोकं सैतानाचं घर, हे त्याचं कारण आहे. हाताला काम नाही, हाताला काम नसल्यामुळे डोक्यात विचार येतात. साहजिकच आहे, दिवसेंदिवस महागाई वाढली, महागाई वाढली, गरजा वाढल्यात, गरजा वाढल्यात, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, त्याच्यासाठी काम पाहिजे, काम नाही. मग ते पैसे आणायचे कुठून, तर वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम वाढायला लागले. का बिहार म्हणायला लागले, का क्राईम वाढायला लागले, त्याचं कारण एक आहे. बिहार म्हणण्याचं कारण सुद्धा एक आहे, क्राईम सुद्धा. जसे बिहारमध्ये क्राईम वाढलेले तसे क्राईम सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाढलेले. आरोग्याच्या समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे. बीड जिल्ह्याला बिहार का म्हणतात, तर सगळ्यात मोठी शिक्षण समस्या, दुसरी समस्या आरोग्य समस्या, तिसरी समस्या म्हणजे क्राईम वाढतोय बीड जिल्ह्याचा. म्हणून बीड जिल्ह्याला आपण काय म्हणतो, बिहार. काय म्हणायला लागलो, बिहार म्हणाल. आज एज्युकेशनचा दर्जा मी स्वतः जर पाहिलो असेल, तर मी ज्यावेळेस आता पुण्यात आलोय म्हणून माझा एज्युकेशन, माझं शिक्षण, माझ्या वाचनामध्ये हा फरक पडलाय, कारण की तसं वातावरण नाही, तसं त्या प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही बीड जिल्ह्यामध्ये. आज आपण बघतो केजरीवाल, आज दिल्लीच्या शाळा बघा, दिल्लीची प्रत्येक शाळा, प्राथमिक झेडपी शाळा ही प्रायव्हेट शाळेसारखी. आज जर नेत्याच्या आपल्या बीड महाराष्ट्रातल्या किंवा बीडच्या नेते शाळा बघितल्या तर त्यांची फीस 1.5 लाख रुपये फीस आहे, 2-2 लाख रुपये फीस आहे. झेडपीत कोणत्या सोयी सुविधा नाही, पण त्याच जर सोयी सुविधा केजरीवालचा जर पॅटर्न बघितला, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारामध्ये जर केजरीवालचा पॅटर्न बघितला, तर नक्कीच बीड जिल्हा विकास होईल, नक्कीच बीड जिल्ह्याचा विकसित होईल. आज पाण्याची समस्या बघतो, आज 1976ला हे म्हणजे जायकवाडी धरण झालेलं आहे, पण त्याच्यानंतर असा मराठवाड्यात एकही कॅनल नाही. फक्त आम्ही पाण्याची समस्या सोडू, कशी सोडवणार, नाही सोडवणार. यांच्या कारखान्याला पाणी कमी पडू देण्यात यायच्या, दुसऱ्या दिवशी 100 किलोमीटरवरून पाईपलाईन आणते.
पाणी कमी पडणार. मात्र लोकांच्या जर समस्या सोडायची असेल, 10 वर्ष 15 वर्ष जर सत्तेत असतील आणि पुन्हा निवडणूक जर चालू असेल आणि त्यावेळेस जर म्हणत असतील तर आम्ही काय करू, पाणी आणू, आम्ही रस्ते जाऊ. 15 वर्ष काय झोपले होते का तुम्ही? म्हणजे पुढच्या 5 वर्षात तुम्ही रस्ते देणार, पाणी देणार, मग 15 वर्ष काय केलं? 15 वर्ष केलं काय तुम्ही? इथं सत्ता पलट. याचं रिझन आहे आपण मागास असण्याचं हे स्ट्रक्चर बदललं पाहिजे मित्रांनो. राजकीय इच्छाशक्ती कमी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. हे पहिलं कारण. दुसरं कारण प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव. प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव. आणि तिसरं कारण असं म्हणू शकत नाही हे दोघं जबाबदार आहेत. तिसरं कारण याला आपण सुद्धा जबाबदार आहेत. याला जनता सुद्धा जबाबदार आहे. याला लोक सुद्धा जबाबदार आहेत. लोक सुद्धा जबाबदार आहेत. नुसतं आपल्याला नेत्याच्या चपला चाटायला, नेत्याच्या सतरंजा उचलायला आपण तयार झालेलो इथं. आपण कधी आपले नेते कधीच, आपले नेते बघा मराठवाड्यातले भरपूर मोठे नेते आहेत आपले मराठवाड्यातले, कधीच विधिमंडळात असेल संसदेत असेल कधी आपल्या मराठवाड्यासाठी भांडताना बघितलं नाही. त्यांना माहितीये जर मराठवाड्यासाठी जर भांडलो, मराठवाड्याचा जर विकास झाला तर आपल्याला काम करायला मजूर भेटणार. पश्चिम महाराष्ट्रातले लोक गेलेले दिसले कधी तुम्हाला ऊसतोडीला? विदर्भातले लोक गेलेले दिसले कधी तुम्हाला ऊसतोडीला? खानदेशातले लोक गेलेले दिसले कधी तुम्हाला ऊसतोडीला? नाही दिसणार. फक्त मराठवाडा. त्याचं रिझन आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. यांचे कारखाने उभा राहिले, त्यांना मजूर पाहिजे, याच्यासाठी हे मराठवाड्याचा विकास करत. याच्यासाठी जबाबदार हे आपण आहेत मित्रांनो. याला जबाबदार आपण आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आपल्या मराठवाड्यात आहे. हे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव. इम्प्लिमेंटेशन राजकीय एकतर वरून आलीच नाही योजना, जरी आली योजना एखादी वरून तर तिचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. अर्धे पैसे नेत्याला ना अर्धे पैसे स्वतःच्या खिशात. जनतेला बांबू, जनतेला बांबू. कारण की जनता जागृत नाही. जनतेला वाटतं आपण नेता निवडून दिला, आपला नेता म्हणजे डायरेक्ट आपला राजाच आहे, आपला देवच आहे, आपलं दैवत मानतात. आपलं दैवत आहे, आमचं दैवत आहे. अरे काय, तुला काही दिवसांनी कटोर घेऊन लाल भगवं बांधून हिंडावं लागत पैसे मागत. जात पात, कारण की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जातीय राजकारण रुतलेलं आहे. हे कुठंतरी याचं पालेमुळे गेले पाहिजे. इथं घराणेशाही नष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाला सत्तेचा माज असतो. ज्यावेळेस तुम्ही सत्ता ही उतरिता, दर 5 वर्षाला फेरबदल पाहिजे. दर 15 वर्ष 10 वर्ष 25 वर्ष ही सत्ता कोणत्याच घराण्याची नाही पाहिजे. दर 5 वर्षाला प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा तुम्ही विचार न करता निवडून दिला पाहिजे. त्यावेळेस हे ठेपेल होईल, त्यावेळेस तुमचा विकास होईल. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करत नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार. आज मी मागास सांगत होतो तुम्हाला, जायकवाडी धरण 1976 ला बांधलं गेलं. त्याच्यानंतर मराठवाड्यातून 2 जरी कालवे काढले असते मित्रांनो, 2, तरी मराठवाड्याचा विकास झालेला असता. मराठवाडा सुजलम सुफलम झाला असता. आज पश्चिम महाराष्ट्रात जा, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जा, कॅनलचं पाणी. आज मराठवाड्यात फक्त 1 कॅनल आहे, 1 कॅनल आहे. जर मराठवाड्यात अजून जर 2 कॅनल असते, फक्त म्हणतात आम्ही पाणी काय करू, टँकरनी पाणी पुरवते. कशानं? उन्हाळा आला की टँकरनी पाणी देऊ तुम्हाला. सुटली पाण्याची समस्या, सुटली पाण्याची समस्या. याच्या पुढे काही नाही करत, फक्त आश्वासनं. मी वेगवेगळ्या बाईट ऐकतो, मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकतो. शेतकऱ्याचा आज बघत असतील की बाबा जरी आता एखादा उद्योग काय येत नाही मराठवाड्यात, त्याचं रिझन काय? आजपर्यंत त्यांनी का आणले नाही उद्योग मोठाले? आज महाराष्ट्र म्हणजे 1960 ते आपण बघतो, आज 2024 चालू आहे. म्हणजे जवळपास 70-72 वर्ष होत चालले. तरी पण मराठवाड्यामध्ये उद्योग किंवा बीड जिल्ह्यामध्ये उद्योग का आले? 15-15, 20-20, 25 वर्ष प्रत्येकाची सत्ता गेली. आमदार असेल, खासदार असेल, त्यांचेच लोक त्यांचेच वर सत्तेत असतात. यांना आमदारकी पद नाही भेटलं, यांना खासदारकी पद नाही भेटलं, हे लोकांचे तोंड सुद्धा बघत नाहीत. मग यांना काम करता येत नाहीत का? त्यांचे सरकार असते, त्यांच्याकडून फंड आणून, त्यांच्यासाठी मागणी करून, त्यांच्यासाठी मोर्चे काढून हे फंड आणू शकत नाहीत का? विकास करू शकत नाहीत का? करू शकतात. येस, करू शकतात.
आज इंडस्ट्री का नाही आल्या आपल्या बीडला? त्याचं रिझन काय? तर त्याचं इंडस्ट्रीसाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं पाणी, दुसरं वीज आणि तिसरं रस्ते. हे तीन कारण, आणि हे तिन्ही कारण मानतो आपण, हा पाणी भौगोलिक कारण आहे. पाऊस पडत नाही. का पाऊस पडत नाही? त्याचं रिझन काय? तिथं वनाचं प्रमाण कमी. यस, सह्याद्री पर्वतापासून लांब आहे, ते सुद्धा मान्य करतो आम्ही की बाबा बीड जिल्हा फक्त बीड जिल्हाच आहे का सह्याद्रीपासून लांब? नाही. बरं, दुसऱ्या जिल्ह्याला जसे पाण्याच्या सुविधा झाल्या, जर 2 कॅनल जर काढले असते पैठणच्या धरणापासून, तर महाराष्ट्रात बीड जिल्हा हा सगळ्यात सुजलाम. कारण की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा जिल्हा असणारा बीड जिल्हा आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातला 1 एकरवाला सुद्धा समाधानी आहे. आपल्या इकडं 18 एकर 20 एकर असणारा शेतकरी सुद्धा समाधानी नाही. त्याचं रिझन काय? 18 एकर जमीन जर असेल तर त्याला 9 क्विंटल कापूस होतो. 9 क्विंटल 18 एकरचा जर हिशोब केला तर एका एकरला जरी 1 क्विंटल जरी आपण खताचा भाव जरी केला, तर आज खताचा भाव जर विचार केला एका क्विंटलचा, तर 2000 रुपये जरी हिशोब केला, तरी तुम्ही हिशोब कुठे गेला? त्याची फवारणी वेगळी, सगळ्या गोष्टी वेगळी. पुन्हा त्याचा प्रश्न आला की शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले, त्याचे उद्योग आहेत का तिथं? तर त्याच्यावर प्रक्रिया करणारी उद्योग नाहीत. सक्षम अशी बाजारपेठ आहे का बीड जिल्ह्याला? अजून सक्षम अशी बाजारपेठ नाही. त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. शेतकरी आत्महत्या करीन ना मित्रांनो. त्याच्यात भाव जे 10,000 होता खर्च, आणि जर ह्याचा हिशोब पाहिला, मोदी सरकार म्हणतं आम्ही 6,000 रुपये 12,000 रुपये देतो वर्षाला. अरे 12,000 रुपये द्यायला लागलात, पण एका क्विंटल मागे जर तुम्ही 4,000 रुपये कापायला लागलात, तर 10 क्विंटल मागे किती चालले? 10 चोक 40,000. म्हणजे तुम्ही 12,000 देता आणि 28,000चा शेतकऱ्याचा लॉस करताय. कसा विकास होणार? कसा विकास होणार? नाही होणार. बीड जिल्ह्याला बिहारच म्हणावं लागणार, बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारच म्हणावं लागणार. कारण की याच्या बीड जिल्ह्यामध्ये सक्षम अशी बाजारपेठ येऊ शकत नाही. कारण की राजकीय नेत्याची इच्छाशक्ती नाही. बीड जिल्ह्यात रस्त्याची कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही. बीड जिल्ह्यात पाणी येऊ शकत नाही. आणि हे जर 3 गोष्टी आल्या तर बीड जिल्हा सुजलम सुफलाम होईल. आणि हे करण्याचं काम हे जनतेवर आहे. जनता जागृत झाली पाहिजे. जनतेने नेत्याला असं धारीवर धरलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात बघा, नेते जनतेला भेतात, दारात जाऊन बसतील लोक, दारात जाऊन बसतात. ते म्हणते हे आमचे राजा महाराजा कोण नाही, आपल्या इकडे निवडून दिले की म्हणतात आमचे दैवत, आमचा राजा, आमचा महाराजा. अरे विकास काय? विकास काहीच नाही. तो विकास झाला पाहिजे. ते जर करायचं असेल तर हे सिस्टम, राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि लोकांचा सहभाग हा वाढलेला पाहिजे. यांनी हे मधलं जे प्रशासन आहे, प्रशासन आपले लोक सुद्धा पळवाटा काढण्याचं बघत आहेत. याला 10च्या जागेवर 20 रुपये द्या आणि आपली त्याच्यातून सुटका करून घ्या. हे लोक सुद्धा जबाबदार आहे. नाही, मला माझं 10 रुपयात काम होते ना, 10च रुपयात झालं. आणि का नाही झालं पाहिजे हे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे. तुम्ही जाब विचारला पाहिजे. नाहीतर बीड हा बिहारच राहणार आणि बीड हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा राहणार. ऊसतोड कामगाराचा दिवसेंदिवस काय होतोय? टक्का वाढतोय मित्र. अलग लक्षात. हे जर जोपर्यंत आपलं सिस्टम चेंज होत नाही, तोपर्यंत आपल्या युवकांना रोजगार भेटणार नाही, आपल्या इकडे इंडस्ट्री येणार नाही. आणि दिवसेंदिवस मग तेच बाप ऊस तोडायला गेला, पोरग जाणार, पोरग गेलं, बाप जाणार, बाप गेला, पोरग जाणार. हे जे चक्र आहे, हे चक्र कायमस्वरूपी राहणार. आणि शेतकरी दिवसांदिवस जसे आता निसर्ग चक्र बदललाय तसा पुन्हा जास्तीत जास्त आज मराठवाड्यात 94% आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात. 94% आत्महत्या. हे लक्षात ठेवा. हा जर बदल घडवायचा असेल तर हे जे विकास आम्ही करू म्हणतात ना, तुम्ही 10 वर्ष किंवा 15 वर्ष का केला नाही हे विचारा. रेल्वे आली नाही, रेल्वेचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. हे सगळे मांडतात, सगळ्याला दिसतंय. ते घोषणा करतात, घोषणा करू नका, इथून मागं का नाही केले हा विचारा तुम्ही क्वेश्चन. हा जर क्वेश्चन विचारला तर नक्कीच बदल 100% होईल. कारण की हा क्वेश्चन विचारणारा अजून तरुण असेल किंवा एकही व्यक्ती हा क्वेश्चन विचारेना. फक्त ते सांगतात की आम्ही रस्ते आणू, रस्ते करू, प्रस्ताव मंजूर झालाय. 10 वर्ष काय केलं? 15 वर्ष काय केलं?
कसा विकास होणार? आपले विधानसभेत तुम्ही प्रभावीपणे मागणी करा, लोकसभेत तुम्ही प्रभावीपणे मागणी करा की आम्हाला यस आम्हाला ही गोष्ट पाहिजे. जर नेत्यांनी मागणी केली तरच आपला विकास होऊ शकत नाही. कारण की त्यांची जी इच्छाशक्ती नाही ना, त्यांना मजूर भेटणार. मजुराच्या समस्या सोडू म्हणतात आम्ही पूर्णपणे मुक्त करू, असं कधीच त्यांच्या तोंडातून आलं. कौशल्य प्रशिक्षणासाठी मोठं केंद्र बीडमध्ये एखादं दाखवतो. युवकांना जर ठीक आहे एज्युकेशन चांगलं नाही, बाकीचं 12वी पर्यंत एज्युकेशन चांगलं नाही, अरे पण त्याच्यासाठी पुढच्या भवितव्यासाठी एखादं मोठं असं कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये उभा केलंय आम्ही, बीड जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये, हे दाखवा तुम्ही. एका तालुक्यापुरतं तुम्ही ज्या तालुक्याचे आमदार आहेत किंवा तुम्ही ज्या मतदारसंघात येतात त्याच्यासाठी नाही, अख्ख्या बीड जिल्ह्यासाठी, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके, त्या 11 तालुक्यासाठी एक कॉमन दाखवा की आम्ही हे बीड जिल्ह्यासाठी करून दाखवलेलं नाही, करून दाखवलं. तुमची जर इंजिनिअरिंग जर पैसे देऊन भेटत असेल डिग्री तर उपयोग नाही. आज कॉम्पिटिशन एवढं वाढलंय की हे सिस्टम चेंज केलं पाहिजे आपण, राजकीय, प्रशासकीय आणि लोकांचा सहभाग. हे जर 3 सिस्टम जर आपण नक्कीच चेंज केले आणि केजरीवाल पॅटर्न जर राबवला आपण शिक्षण, आरोग्य आणि ह्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत त्या सगळ्या झेडपीच्या शाळा जर आपण याच्यामध्ये पूर्णपणे जर सोयी सुविधा जर दिल्या तर नक्कीच जे प्रायव्हेटमध्ये आपले जे पैसे जातात बाबा ह्यांचे पालकांचे, ते पैसे नक्कीच वाचणार. कारण की पालक तिकडं का घालायला लागला, याची प्रायव्हेट शाळा सुद्धा मध्ये काय केलं तर प्रायव्हेट कोचिंग क्लासवर बंदी घातली होती. प्रायव्हेट कोचिंग क्लासवर का बंदी घातली? अरे बाबा तुम्ही आम्हाला शाळेमध्ये सुविधा द्या, आम्ही प्रायव्हेटमध्ये जाणारच नाही, आम्हाला इकडं शिक्षण भेटा नाही, आणि प्रायव्हेट बी बंद करायला लागले, म्हणजे आम्ही पुन्हा ऊस तोडायलाच जायचं. हेच चक्र म्हणजे यांच्या पॉलिस्या बघा, त्यांचंच फक्त त्यांनी कसं पोट भरायचं एवढंच बघतात, याच्या पलीकडे काहीही बघत. जोपर्यंत आपण शैक्षणिक, हेल्थच्या बाबतीत आणि रस्त्यां पाण्याच्या बाबतीत जोपर्यंत आपण डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपला बीड जिल्हा कधीही सुधारणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला जागृत झालं पाहिजे, आपण तिथं आवाज उठवला पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला पाहिजेत, ह्या गोष्टी आम्हाला हवेत. नेत्याच्या दारात जाऊन बसा तुम्ही, ही गोष्ट आम्हाला का भेटत नाही, ती भेटली पाहिजे. ती नेत्याच्या दारात जाऊन बसा, त्याशिवाय नेता ठेप्याला येतो. आज बघितलं, मी तुम्हाला सांगितलंय की बाबा ह्याचं शिक्षण, आज आपलं जर उत्पन्न बघितलं मराठवाड्याचं तर एका शेतकऱ्याचं ह्या वर्षी उत्पन्न झालेलं असेल की बाबा लय झालं, सगळा खर्च जाऊन 1 ते 1.5 लाख रुपये मागं पडलेले असतील, 1 ते 1.5 लाख रुपये जास्तीत जास्त. आणि जर त्याच्या वर्षाचा खर्च बघितला, त्याच्या पोराचं शिक्षण जर बघितलं तर तो खर्च जातो 4 ते 5 लाखावर. किती लाखावर? 4 ते 5 लाखावर. त्यांनी कसं वागायचं? जर ते ठीक आहे, जर सर्वसाधारण बाबा शाळेमध्ये वगैरे जर असेल, त्याचं जर MBBS किंवा इंजिनिअरिंग वगैरे जर करायचे असेल किंवा इतर अदर साईडला जर जायचं असेल, कोणती चांगली डिग्री घ्यायची असेल, तर त्याचा खर्च येतो 7 ते 8 लाख रुपये वर्षाला. त्या शेतकऱ्यांनी कसा भागवायचा? तर तो शेतकरी भागू शकत नाही. पाणी जर असेल तर त्याची जमीन पिकली असती तर उत्पादन निघला. म्हणजे हे जे चक्र आहे ना, चक्र, ह्या चक्रातून आपण बाहेर पडलो पाहिजे. हे चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे निवडणुकीच्या वेळेस विकासाचे मुद्दे घेऊन येतात, हा विकास झाला घेऊन येऊ नका, झालेला विकास घेऊन या आमच्यापाशी की आम्ही हा विकास केलाय आणि आम्ही ही गोष्ट आणली आणि तुम्हाला लाभ भेटला का, हा क्वेश्चन विचारणारा पाहिजे. हा विकासाचा मुद्दा घेऊन येणारा पाहिजे आपल्याकडे. झालं, सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर मनात आलं ना. मराठवाडा म्हणजे सुजलाम सुफलाम जर करायचा असेल तर 100% होऊ शकतो, 100% होऊ शकतो. ऊसतोड कामगाराचा टक्का शून्यावर आणायचा असेल तर 100% होऊ शकतो. आणा पाणी, आणा उद्योगधंदे. तुम्ही हे आणतच नाहीत आणि नुसतं घोषणा करायची आम्ही समस्या सोडून नाही रे बाबा होणार. आज दिवस गेले ते. आज युवकांना जर बघितलं तर आज युवक जर काम करायचं म्हणलं तर काम करायचं शक्य नाही, करू शकत नाहीत. आजचे युवक काम करू शकत नाही पहिल्यासारखं. पहिले लोक जसे काम करायचे तसे आजचे युवक काम करू शकत नाहीत. आलं लक्षात? पण ती जर वेळ आली तर नक्कीच आपल्या लोकांना जसं UP आणि बिहारच्या लोकांना स्थलांतर होऊन यावं लागतंय तसं सुद्धा काही दिवसांनी आपल्या लोकांना स्थलांतर
होण्याची वेळ येणार आहे. त्याचं दुसरं एक रिझन आहे की युपी आणि बिहारनी सगळ्यात जास्त आपल्या इथं कब्जा केला. आलं लक्षात की हे मागास असण्याला अजून काही कारण आहेत. मागास असण्याचे कारण कोणते? ऐतिहासिक पण कारण आहे, त्याला भौगोलिक पण कारण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव हे पण आहे, आर्थिक पण कारण आहे, सामाजिक पण, म्हणजे असे वेगवेगळे कारण. पहिलं कारण म्हणजे ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक कारण काय? तर आपण जर बघितलं, तुम्ही म्हणता ऐतिहासिक कारण काय, तर आपली इथं निजामाची सत्ता होती जवळपास 224 वर्ष, म्हणजे 225 वर्ष. 1724 ला निजामाने काय केलेली होती? त्यांची सत्ता स्थापन केलेली होती. कधी? 1724 ला. मग 1724 ला सत्ता स्थापन झाली, ती होती 1948 पर्यंत सत्ता होती. किती? 1948 पर्यंत सत्ता होती. त्यांनी कोणतीही डेव्हलप ऍज अ ब्रिटिशाच्या तुलनेत आणि ऍज अ निजामाच्या तुलनेत जर बघितलं, ब्रिटिशांनी जे विकास केला तो निजामाने कधीच विकास नाही केला. त्याचं रिझन काय होतं? त्याचं रिझन असं होतं की त्यांना इस्लाम धर्म म्हणजे इस्लाम राज्य निर्माण करणे हा त्यांच्या मागचा उद्देश होता, पूर्णपणे इस्लाम. म्हणून तर आपण ते मराठवाडा मुक्ती संग्राम ही का चळवळ चालवली होती, तर निजामाच्या तावडीतून आपल्याला मुक्त व्हायचं होतं. मग निजामाने कोणत्या सोयीसुविधा नाही आणल्या? कनेक्टिव्हिटी, रेल्वे नाही आणली किंवा कोणती इतर अदर कनेक्टिव्हिटी नाही वाढली. शैक्षणिक सुधारणा कोणत्या केलेल्या नाही. त्यांचं पारशी आणि उर्दूच लादली होती लोकांवर. धार्मिक बंधनं घातली, म्हणजे गुलामगिरीचं जीवन चालू होतं. त्या गुलामगिरीच्या जीवनामुळे सुद्धा आपण मागास येतो. हे पहिलं कारण. दुसरं कारण भौगोलिक आहे. आपण मानतो, मी तुम्हाला सांगितलं मागाशी मानतो, पण भौगोलिक कारणाला आपल्याला जर भौगोलिक कारणातून बाहेर निघायचं असेल तर आपल्या शासनाने आपलं काम केलं पाहिजे. शासनाने तिथं उद्योग आणले पाहिजे, तिथं पाणी आणलं पाहिजे. आज बघतो जर मराठवाड्यात पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, त्याचं रिझन काय? तर मराठवाड्यात वनाचं प्रमाण कमी, जिथं वन जास्त असतं तिथं पर्जन्य जास्त असतं. दुसरी गोष्ट, एकतर सह्याद्री पर्वतापासून काय आहेत आपण लांब येतं, आणि जसं जसं सह्याद्री पर्वत ओलांडला तसं तसं ज्यावेळेस तुम्ही पूर्वेकडे जाल त्यावेळेस पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. बरं ठीक आहे, पर्जन्याचं प्रमाण कमी, पण जल साठवणुकीच्या सोयीसुविधा आहेत का? नाही. पाणी मुरवण्याच्या कोणत्या सोयीसुविधा आहेत का? तर कोणत्याच सोयीसुविधा केलं नाही. मोठं धरण आहे का? तर मोठं धरण सुद्धा. म्हणून बीड जिल्हा मागास, हे सुद्धा त्याला कारण. तिसरं कारण आहे आर्थिक. दुसरं भौगोलिक, तिसरं आर्थिक. आर्थिक काय आहे मित्रांनो? तर आर्थिक असं कारण आहे की शेतकरी उत्पादन घेतो, ते बी जेमतेम उत्पादन असतं. त्या उत्पादनामधून बी असं नाही की बाबा उत्पादन नाही म्हणून शेतकरी एकदम मागास. उत्पादन आहे पण त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत का? नाही. त्याला सक्षम अशी बाजारपेठ आहे का? नाही. बाजारभावातील चढ उतार आहे. दुसरी गोष्ट, जर उद्योग नसतील असे तर युवकांना काम भेटणार आहे का? नाही भेटणार. युवक बेरोजगार राहिला, कर्जाचं प्रमाण, व्यसनाचं प्रमाण वाढतं. व्यसनाधीनता वाढली, गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार, कर्जाचं प्रमाण वाढणार, अत्याचाराचं प्रमाण वाढणार आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागतात. हे एक त्याला चक्र कारणीभूत आहे. आलं लक्षात? आणि चौथं कारण बघितलेलं आहे आपण, सामाजिक कारण. कोणतं? सामाजिक कारण. सामाजिक म्हणजे शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं तर आपण अत्यंत मागास आहे. स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कुठे? सगळ्यात जास्त आपले. अॅनिमियाचं प्रमाण बीडमध्ये जास्त आहे. महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त. बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या का व्हायला लागले? त्याचं कारण काय? हुंड्याचं प्रमाण, हे सांगितलं जातं. पण त्याचं दुसरं पण कारण आहे की याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार जास्त आहेत मित्र. ऊसतोड कामगार जास्त आहेत म्हणून स्त्रीभ्रूण हत्याचं प्रमाण जास्त आहे. बालकांचं प्रमाण बीडमध्ये जर बघितलं तर 807. महाराष्ट्रातील सगळ्यात कमी बाल्यगुणवत्ता राखणारा बीड जिल्हा 807 आहे. आणि त्याच्यात जो टक्का जास्त आहे स्त्रीभ्रूण हत्येमध्ये ते म्हणजे ऊसतोड महिलांचा टक्का आहे. त्याचं रिझन काय? 6 महिने ऊस तोडावा लागतो. 6 महिने ऊस तोडायला जायचं असेल तर एवढं मोठं पोटामध्ये म्हणजे बाळ असल्याच्या नंतर ती काम करू शकत नाही किंवा काम करताना त्रास होतो. मग त्याच्यामुळे काय करायचं? ॲबॉर्शन करायचं. काही पैशापायी जर मुलगी असेल तर त्याचं
पैसा नाही, लग्न कसं करायचं, आर्थिक खर्च कसा भागायचा पुढं, या पायी ॲबॉर्शन करतात. साहजिकच. म्हणजे हे जर बघितलं तर हे आपले बीड जिल्हा मागास असण्याचे कारण. मग याला जर सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं कोण असतं, तर आपलं शासन असतं, आपला राजकीय नेता असतो, आपला आमदार असतो, आपला पालकमंत्री असतो. हे आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात, हे बीड जिल्हा पुढे नेऊ शकतात. किंवा संपूर्ण मराठवाड्याचे नेते जर एकत्र आले तर आपल्याला मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जायकवाडीतून पाणी आपल्याला भेटू शकतो. 2 कॅनल जर काढले व्यवस्थित तर जायकवाडीमधून आपल्याला पाणी. जर सगळ्या लोकांनी नेत्यांनी मागणी केली तर आपल्या इथे इंडस्ट्री वाढू शकते. इंडस्ट्री वाढण्यासाठी त्याला विजेची आणि पाण्याची सुविधा जर केली तर इंडस्ट्री पुन्हा वाढणार, लोकांना युवकांना काम भेटणार आणि त्याच्यामधून ते बेरोजगारीतून मुक्त होतील, व्यसनातून मुक्त होतील. जर आपल्याला मी सांगताना सांगितलंय, रिकामं डोकं सैतानाचं घर. ज्यावेळेस तो बेरोजगार असतो त्यावेळेस त्याला काय नसतं, व्यसनाच्या आहारी जातो, टेन्शन मध्ये जातो, व्यसनाच्या आहारी जातो आणि त्याच्या माध्यमातून ती काय होती, गुन्हेगारी होती. त्याच्यानंतर महिलावर अत्याचार वाढतात. हे एकमेकाला रिलेटेड असणारे पॉइंट आहे. आलं लक्षात? तर माझी एकच विनंती की बाबा जागृत व्हा. जागृत होऊन आपला जो मतदारसंघातला जो प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती त्याच्या दारात जाऊन बसा. जी तुम्हाला गोष्ट भेटत नाही त्याच्या दारात जाऊन बसा, त्याच्याकडून मागून घ्या. पाणी नाही, पाण्याची समस्या सोडून घ्या. टँकरने नको पाणी देऊ, आम्हाला विहीर थांब, आम्हाला इथं आमच्या इथं तळ नाही छोटस, ते तळ करून घ्या. रस्ता नाही, रस्ता पाहिजे, रस्ता मागून घ्या. दारात बसल्याशिवाय हे तुम्हाला देऊ शकत नाही. प्रशासन त्याच्याशिवाय कार्यक्षमपणे काम करू शकत नाही. अजितदादा बोलतात, मी ह्याला अधिकाऱ्याला फोन केला की माझं काम करू करणार, 100% भ्रष्टाचार कमी होणार. करा, सगळे टाईट करा, नेत्यापासून प्रशासनापर्यंत सगळे टाईट करा. हे तुमच्या हातात आहे, तुम्ही टाईट करू शकता. हा, तुम्ही जर पळवाटा शोधले की बाबा मला 10 रुपये देऊ, मला पटकन जायचंय, मला घरी काम आहे, 10 रुपये दे, 10 रुपयाच्या जागी 20 रुपये घे, पण माझं काम करून, भ्रष्टाचार अजून वाढणार आणि ते कंटिन्यू पुढे चालू राहणार. कारण की ती एक आपल्याला लालूच असते. कोणत्याही गोष्टीची लालूच लागण्यासाठी, सवय लागण्यासाठी, पहिल्यांदा एकदा जर ती गोष्ट केली आणि ती आपली पटकन झाली तर ती नेहमी आपल्याला अंगवळ पडेल. व्यसन असो किंवा भ्रष्टाचार असो किंवा अदर कोणत्याही गोष्टी घ्या, हे कशातून चालू होतं, ते एकदा तुम्हाला सवय लागली, एकदा तुम्ही ती गोष्ट केली की ते चक्र तुमचं चालू झालं म्हणायचं. आणि त्या समोरच्याला पण सवय लागते, तुम्हाला पण सवय लागते. आपण सवय लावून ठेवतो त्यांना, ते नाहीत सवय लावून. म्हणजे आपण त्यांना म्हणतो बाबा तू 20 रुपये घे पण मला काम करून. ही सवय कुणी लावली? ही आपण लावली. म्हणजे हे आधी आपण बदलवलं पाहिजे. जोपर्यंत आपण बदलित नाही तोपर्यंत ते बदलत. आलं लक्षात? मित्रांनो, हे विकासाचे मुद्दे हे बीड जिल्ह्याचे मी का सांगितले तर हे पहिले 15, 20, 25 म्हणजे आपण 1960 ते 1924 2024 बघत होतो. हेच चालू आहे. आम्ही हे करू ते करू मनात आणलं ना, एका वर्षामध्ये बीड जिल्हा ही जो मागास म्हणून जे अटॅक लागलेला आहे किंवा बीड जिल्ह्याला बिहार म्हणून जे अटॅक लागलेला आहे, बीड जिल्ह्याला ही ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून जे अटॅक लागलेला आहे, 100% पुसल, 100% पुसल. हे तुमच्या हातात, हे तुमच्या आणि आमच्या हातात, त्यांच्या हातात. कारण की त्यांची व्यसन ही घटनेने आपल्या हातात दिली. घटना आणलीच आंबेडकरांनी त्याच्यासाठी, की प्रत्येकाला ठेप्यावर आणण्यासाठी, की घटनेची व्यसन ही जनतेच्या हातात दिलेली. सॉरी, घटनेचीच म्हणतो, नेत्याची व्यसन ही जनतेच्या हातात दिलेली. तो किती म्हणला ना मी जहागीरदार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, काहीच करू शकत नाही. कारण की राव करी गावकरी ते राव न करी. म्हणजे जे जनता करू शकते ते नेता कधीच करू शकत नाही. जी जनता करू शकते ते नेता कधीच करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जर हे आपल्याला GI टॅग पुसून टाकायचे असेल तर ह्या गोष्टी करा नक्कीच. म्हणजे विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, सरपंचापासून ग्रामपंचायत, नगरपालिका म्हणजे सिटी मधली बी असेल, बीडमध्ये गुडघे इतकाले खड्डे येतात. नगरपालिकाची निवडणूक, पंचायत समिती, प्रत्येक हे जर सिस्टम खालून वर जर तुम्ही नीट करीत चाललं ना, म्हणजे सरपंच जर येड्यावानी करत असेल तर त्याला पाडा दुसरा आण. नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, ZP असेल, कुठं बी असू,
पुढे आमदारकी असू खासदारकी असू कुठेही असू, नेता आला विकास काय केला हे दाखवू, काय करणार आहे हे नको दाखवू, काय केलंय हे दाखवू. आमच्या गावात तुम्ही सांगितलं शेकडो लोकांना रोजगार दिला, आमच्या गावात अजून 10 लोकांना बी रोजगार भेटला नाही. का नाही भेटला हे त्यांना जाब विचारा. तुम्ही शेकडो लोक आणले कुडालचे, बिहारचे, युपीचे, कुडालचे आणले तुम्ही हे शेकडो लोक. तुम्ही म्हणता ना मी बीड जिल्ह्यातील 1 लाख लोकांना 50,000 लोकांना रोजगार दिला. कुठं दिला? कोणती इंडस्ट्री स्थापन केली, कोणते प्रोसेसिंग युनिट आणले तुम्ही ते दाखवा. तिथं युवक दाखवा आम्हाला 50,000 कोणते, तर हे विचारा तुम्ही. हा आम्ही 50,000 युवकांना नोकरी देऊ नाही हे आम्ही गेल्या 60-70 वर्ष झालं तेच ऐकत होतो. नोकरी देऊ नाही, कोणाला दिली हे दाखवा आम्हाला. देऊ मानला की त्याला बाजूला काढायचा. हा जर फंडा, हा जर अजेंडा राबवला तर नक्कीच बीड जिल्ह्याचा विकास होईल मित्रांनो. थांबूया आपण. जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा एखादा शब्द जर चुकीने गेला असेल माझ्याकडून तर मला माफ करा. मी एक बीड जिल्ह्याचा सुपुत्र आहे. माझं गेवराई तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, राहणार वडगाव, तालुका गेवराईच येतो माझा आणि जिल्हा बीड येतो. लक्षात, इथूनच मी आलेलो आहे. मी सध्या पुण्यामध्ये MPSC करतोय आणि MPSC करता करता मी एक क्लास पण चालवतो. हे क्लास चालवण्याचं रिझन काय की एक आपला आपण स्वतःचा खर्च भागवतावा याच्यासाठी मी क्लास चालवतो. सगळ्यात माफक दरामध्ये आपला क्लास आहे. म्हणजे 500 रुपयाच्या पुढे कोणत्याही क्लासची आपल्या फीस नाही किंवा कोणत्याही सब्जेक्टची फीस नाही. एकदम अत्यंत माफक दरामध्ये मी काय करतो, हा क्लास चालवतोय, जेणेकरून माझा पण काय होईल, खर्च भागवला जाईल. याच्यासाठी मी क्लास चालवण्याचं काम करतो. आणि आतापर्यंत मी भरपूर मेन्स दिलेल्या आहेत. 2016 पासून मी मेन्स देतोय. आता 20-21च्या पण इंटरव्ह्यूला होतो. पण इंटरव्ह्यूला फक्त बीड जिल्ह्याचा थोडा कुठं तरी इम्पॅक्ट पडतो. बीड जिल्ह्यावर सुद्धा की गेलं की कुठं एक म्हणजे ह्या गोष्टीमुळे कुठं बिहार म्हटलं जातं किंवा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हटलं जातं किंवा अतिमागात जिल्हा म्हटलं जातं. ह्या कारणावरून सुद्धा आपल्याकडे कुठंतरी तुच्छतेने बघितलं जातं. आणि हा जर तुम्हाला GI टॅग पुसून काढायचा असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.